मस्त असे सांबर, हिरवी ओल्या नारळाची चटणी, लाईट हलकी इडली बघता क्षणी खायची इच्छा होईल, हो की नाही? चला तर मग बघूया त्याची मस्त अशी रेसिपी. उद्या इडली करायची म्हटली की आदल्या दिवशीच त्याची तयारी करावी लागते. त्यासाठी आपल्याला लागेल तांदूळ, उडीद डाळ. दाखवल्याप्रमाणे छोटीशी वाटी आहे. दोन्ही पण 2-3 पाण्यामध्ये व्यवस्थित वॉश करून घ्यायची आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घालून 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवावे. उडीद डाळीसोबत आपण येथे 1 छोटा चमचा मेथीचे दाणे सुद्धा भिजत घातलेले आहे. त्यामुळे इडली एकदम हलकी होण्यासाठी मदत होते. दोन्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. दोन्ही पण चांगले मिक्स करून 8 ते 9 तासांसाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे आहे. इडली पात्राला तेल लावून घेतलेले आहे, जेणेकरून इडली सहज निघेल. 15 ते 20 मिनिटासाठी इडली पात्र गॅसवर वाफवण्यासाठी ठेवायचे आहे आणि गार झाल्यानंतर इडली पात्रातून इडली बाहेर काढायची आहे. मस्त अशी इडली आपली तयार आहे. आता सांबारासाठी साहित्य बघूयात. भोपळा, कांदा आणि टोमॅटो सर्व बारीक चिरून घेतलेले आहे आणि तुरीची डाळ इथे 1.5 वाटी घेतलेली आहे. मूग डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कुकरमध्ये धुतलेली डाळ, भोपळा, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, हळद 1 चमचा आणि 1 ग्लास पाणी घालून कुकर लावून घ्यायचा आहे. 3-4 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने बनवलेले सांबार खूपच टेस्टी होते. आता आपण सांबारच्या फोडणीसाठी जे साहित्य लागेल त्याची तयारी करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला लागेल जिरे, मोहरी, कढीपत्ता, 2 चमचे सांबर मसाला, 1 चमचा रेड चिली पावडर, 1 चमचा काश्मीरी चिली पावडर सर्व मिक्स करून ठेवलेले आहे. मसाला शिजलेल्या डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे. डाळ चांगली फेटून घ्यायची आहे आणि फोडणीसाठी आपल्याला लागेल 2 चमचे तेल. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तर शिजलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्या आवडीप्रमाणे गरम पाणी घालून हवे तेवढे पातळ करून घ्यायचे आहे. सांबारला 1 उकळी आली की त्यावरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मस्त असे टेस्टी सांबार रेडी झाले आहे. आता आपण खोबऱ्याच्या चटणीसाठी साहित्य बघूयात. खोबरे बारीक चिरून घेतलेले आहे. फुटाण्याची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. हिरवी मिरची, मीठ आणि थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. 1 चमचा तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून मस्त असा तडका द्यायचा आहे. रेडी आहे आपली स्पॉन्जी इडली, मस्त असे सांबार आणि चविष्ट अशी नारळाची चटणी.